घनदाट हिरव्या जंगलाच्या काठावर एक लहानसा पांढरा ससा राहत होता. त्याचे नाव होते चिंटू. चिंटू, तू खूप हुशार आहेस. हो, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण तुला स्वतःवर विश्वास हवा. एकत्र राहिलो तर सगळं जमेल. खरंच मी प्रयत्न करेन. एक वादळ येत आहे. सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी जायला हवं. वादळ, मी बरोबर बघतात. इथे मी लपलो. वादळ जाईपर्यंत. वाचवा वाचवा वाचवा. मी खूप लहान आहे. मी काय करू शकतो? पण मग त्याला आईचे शब्द आठवले. खरं धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, तर भीती असूनही योग्य काम करणं. मम्मा, वा. तू घट्ट पकड. चिंटू, वर खेच. धरून राहा पिल्लू. मी पूर्ण ताकदीने खेचतोय. वारा जोरात वाहतोय म्हणजे बघतोय जवळ नाही. हो चिंटू, मी बाहेर आलो. अभिनंदन. चिंटू, तू खूप धाडसी होतास. हो चिंटू खरा तू आमचा छोटा हिरो आहेस. चिंटूला खूप आनंद झाला. त्याला समजलं की तो लहान असला तरी त्याच्यात मोठं धैर्य आहे. त्या दिवसानंतर चिंटू आधीसारखा भित्रा राहिला नाही. काही दिवसांनी जंगलात पुन्हा एक समस्या आली. यावेळी नदीला पूर आला होता. पाणी वेगाने वाढत होतं. चिंटूने लगेच विचार केला. काळजी करू नका, मला एक कल्पना सुचली आहे. आपण सगळे उंच टेकडीवर जाऊया, तो मोठ्याने म्हणाला. सगळ्यांनी त्याचं ऐकलं. चिंटू पुढे चालत होता आणि सगळे त्याच्या मागे. चिंटू, तू खूप धाडसी होतास. हो धन्यवाद. आता मी फक्त गोड ससा नाही, तर जंगलाचा धाडसी मित्र आहे. त्या रात्री चिंटू आकाशाकडे पाहत बसला. तारे चमकत होते. त्याला जाणवलं की प्रत्येकामध्ये काहीतरी खास असतं. फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज असते. भीती वाटणं चुकीचं नाही, पण भीतीवर मात करून योग्य गोष्ट करणं हेच खरं धैर्य आहे. होय, खरंच भीतीवर मात करणं हेच खरं धैर्य आहे. तुम्हाला ही गोष्ट आवडली का? तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान गोष्टींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रांसोबत ही गोष्ट नक्की शेअर करा.